संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्यात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इकडची नाव तिकडे जाण्याचा प्रकार घडलेला आहे। कालपर्यंत 2500 तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे। मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। एक प्रभाग आहे माझ्याकडे, 24 नंबरच्या प्रभागामध्ये जे मतदार होते ते उचलून जवळपास 13,307 मतदार, एक दोन नव्हे 13,307 मतदार 24 प्रभागाचे 26 प्रभागात गेले। म्हणजे ही जी जंपिंग आहे ना, आपण समजू शकतो की बाजूच्या कनेक्टेड वार्डला जर तिकडे जोडल्या गेल्या असतील किंवा आल्या असतील तर ते ठीक आहे। ही यादी, आता ह्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 26 नंबरची यादी आहे। या महापालिकेकडून जी मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यात प्रचंड घोळ आहे आणि या प्रभागातील त्या प्रभागात अशी हजारो मतदार गेलेले आहेत आणि या संदर्भातल्या तक्रारी वाढत चालत। तुमच्याकडे काय माहिती आलेली आहे, तुम्ही काय सांगा? संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्यात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इकडची नाव तिकडे जाण्याचा प्रकार घडलेला आहे। कालपर्यंत 2500 तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे। मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। एक प्रभाग आहे माझ्याकडे, 24 नंबरच्या प्रभागामध्ये जे मतदार होते ते उचलून जवळपास 13,307 मतदार, एक दोन नव्हे 13,307 मतदार 24 प्रभागाचे 26 प्रभागात गेले। म्हणजे ही जी जंपिंग आहे ना, आपण समजू शकतो की बाजूच्या कनेक्टेड वार्डला जर तिकडे जोडल्या गेल्या असतील किंवा आल्या असतील तर ते ठीक आहे। ही यादी, आता ह्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 26 नंबरची यादी आहे। यामध्ये त्यांनी सरळ संजय नगर जो आहे, जो मुकुंदवाडी भागाचा तिकडचा एरिया आहे, तो देवळाई सातारा, म्हणजे तो मुकुंदवाडी जो भाग येतो तो पूर्व मतदारसंघ आणि देवळाई सातारा हा पश्चिम मतदारसंघ, डायरेक्ट जंपिंग करून तो देवळाई साताराला जोडलेला आहे। या सर्व याद्यामध्ये म्हणजे एक नाही, हे पूर्ण बंच, हे सगळं जर तुम्ही पाहाल हे सर्व बंच, हा बंच याच्यात टाकण्यात आलेला आहे। म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर याद्या फुटल्या गेल्या असतील तर ही असलेली घोडचूकच म्हणावं लागेल। एखाद्याचं नाव कट करणं किंवा जाणीवपूर्वक 2-4 मतदान इकडचे तिकडं वाढवणं किंवा एखादा उमेदवार आपल्याला 100-500 मतदान याद्यामध्ये घोळ करणं, इथपर्यंत जरी असं गृहीत धरलं, परंतु हे 13,000 मला वाटतं हे सगळ्यात दुर्दैवी आहे। आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस जो आहे, रिक्षा ड्रायव्हर असेल, भाजीवाले असतील, कोणी आणखीन कामगार असेल, हा रोज काही यादी चाळत बसत नाही। त्याला माहिती मी लोकसभेला मतदान केलेलं आहे, मी विधानसभेला मतदान केलेलं आहे, म्हणजे माझं मतदार यादीमध्ये नाव हमखास असणार आहे। परंतु मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की त्यांचं सुद्धा नाव यादीतच नाहीये। म्हणजे जो आधारस्तंभ आहे त्या लोकांचे नाव ज्या यादीमध्ये पाहिजे त्यांचेच नावं नाही आहेत। अशा प्रकारचा जर घोळ झाला असेल
तर याचं तातडीनं आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे. मी त्यांना सूचना केल्यात की ती टीम वाढवा आणि जाहीर प्रकटन नव्हे तर जाहिरात द्या आणि तातडीनं या सर्व तक्रारीचा निपटारा करा. नसता निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कुणालाही मतदान करणारा असो, त्याचं नाव हे प्रॉपर यादीमध्ये असलंच पाहिजे. ही सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. मुद्दामून नाही, हा हलगर्जीपणा आहे. मुद्दामून करणं, एखाद्या यादीमधलं एखादं 2-4 नावं इकडचे तिकडं करणं हे मुद्दामून केलेला प्रकार समजू शकतो, परंतु पूर्ण यादी शिफ्ट करणं हे मुद्दामून नाही, तर हा हलगर्जीपणा आहे आणि याला जे जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई सुद्धा ही केली पाहिजे. दुसरा प्रश्न सर, पैसे द्यायला आले तर घ्या, मात्र त्यांना मत देऊ नका, असं गुलाबराव पाटील म्हणाले. बघा, निवडणुकीमध्ये प्रत्येक सभेमध्ये अनेक पक्षाचे नेते वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात आणि हे काही लपून राहिलेलं नाही आहे. मतदानाच्या दिवशी हा गैरव्यवहार काही लोक करतात जरूर, म्हणून त्यांनी ते वाक्य वापरलं, पण त्याचा असा गैरअर्थ घेऊ नये. मतदान हे खुल्या याच्याने झालं पाहिजे, कुणाच्या दडपणाखाली होऊ नये, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे वाक्य सध्या चर्चेत आहे. ते म्हणाले की मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. ठीक आहे, आता त्यांच्या वाक्याचा निश्चितच त्यांना काय त्यांच्या डोक्यात चाललंय कल्पना नाही, परंतु आम्ही या प्रकरणामध्ये सर्वांनी दखल घेतलेली आहे. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. 2 तारखेनंतर नेमकी त्यांची भूमिका काय असेल त्यानुसार आम्ही आमचं सुद्धा स्टेटमेंट निश्चित देऊ. सिडको घोटाळ्याची चौकशी होणार आहे, चौकशी समिती नेमलेली आहे. आता चौकशी समिती नेमलेली, चौकशी समिती आलेली आहे. त्याच्यात जिल्हाधिकारीपासून तर डिव्हिजनल कमिशनरपासून सर्वजण आहेत, वन विभागाचे अधिकारी आहेत. ते मिळून चौकशी करतील. जे सत्य आहे ते समोर येईल, जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल. आता या चौकशी समितीवर जर काही लोकांचा आक्षेप असेल तर मग त्यांनीच चौकशी करावी, त्यांनीच न्याय द्यावा. म्हणून चौकशी समितीला चौकशी करू द्या, योग्य तर चौकशी ते करतील आणि जर काय त्यात चुकलेलं असेल तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. 2 तारखेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र दिसेल. महाविकास आघाडी फुटेल, महायुती फुटेल असं बोललं जाते. नेमकं काय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे आणि युतीच्या नेत्यातली महाविकास आघाडीतल्या नेत्यांची वक्तव्य पाहिली तर काहीतरी त्याला वाटतं की हा कुछ तो गडबड आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर अधिकार प्रदान केले होते. कार्यकर्त्याची निवडणूक आहे, छोटी निवडणूक आहे, म्हणून लोकल ठिकाणी त्या नेत्यांनी निर्णय घ्यावा असं सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. त्यामुळं तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी युती ज्या पक्षाशी व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाही. कोणी कोणत्या दुसऱ्या पक्षाशी करतंय, कोणी नाही अपक्ष म्हणजे स्वतंत्र लढतोय, असे सगळे प्रकार झाल्यामुळं याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होईल असं काही लोकांचा अंदाज आहे. परंतु याची दखल या निवडणुकीच्या निकालानंतर जर पक्षाच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही तर मला वाटतं हा गोंधळ कायम राहील. महिला योजनांमुळे देशातील 12 राज्याची तिजोरीमध्ये खडखडाट पाहायला मिळतोय आणि हे सगळं आता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक समजलं जातं. या योजना सुरू केलेल्या आहेत मोफत नाही, हे योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या महिलाला सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या आहेत. महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये महिलांचं स्थान जे दुय्यम समजल्या जायचं त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी हा प्रयोग ज्याला म्हणता येईल तो या अनेक राज्यांनी केलेला आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. निश्चित त्याच्यामुळं तिजोरीवर ताण पडतोय, तिजोरीमध्ये थोडा खडखडाट दिसतोय, परंतु ही गॅप भरून काढण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीने करत आहेत. आतापर्यंत उद्धव ठाकरेंचे लोक तुम्हाला म्हणत होते 50 खोकेवरून चिडवत होते. आता भाजपाचे पण लोक म्हणायला लागले की 50 खोके हे खरं आहे. हिंगोलीच्या आमदारांनी हे मीडियासमोर सांगितलं. अहो, यांना काय माहिती, हे ते काय प्रोसेसमध्ये होते का यांना कोणी विचारत होतं?
ज्यांना काही माहीत नाही ते सगळं राजकारणाचं सगळं आम्ही अमृत पिऊन आल्यासारखंच बोलायला लागले. त्यांना सर्व कळायला लागलेलं आहे. त्याच्यामधले करते धरते आम्ही आहोत ना, मी होतो ना, आम्हाला माहिती आहे ना. परंतु असे बचकाने विधानं करून विद्वानासारखं पुन्हा एकदा आपला महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोक करत आहेत आणि त्याची दखल वरिष्ठ नेते घेत आहेत. कोण बोलत होते? भाजपचे मुटकुळे तानाजी मुटकुळे म्हणाले, तक्रार करणार आहेत, तानाजी मुटकुळे म्हटलं होतं का? काही तक्रार वगैरे करणार आहेत वरिष्ठांकडे. नाही, ऑलरेडी असे हे बातम्या सगळे हे वरिष्ठ लोक दखल घेत असतात, नेते लोक याची दखल घेतात आणि त्यांना तो काय समज दिला असेल नसेल तो त्यांना आणि त्यांच्या दोघातच झालेला तो संवाद आहे. काल राज आणि उद्धव यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाली आणि महानगरपालिकेत एकत्र यायचं हे निश्चित झाले असं बोललं जातं. आता 13वी कालची बैठक होती. 13व्या बैठकीमध्ये आणखी निकाल त्यांचा लागलेला नाही. हे सगळं फक्त सूत्रांकडून तुम्हाला समजलेलं आहे. तशी कोणतीही युतीची बैठकीमध्ये जर फायनल झालं असेल तर ते वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी ते जाहीर करायला पाहिजेत. त्यांच्याकडून कोणतंही स्टेटमेंट आत्तापर्यंत बाहेर आलेलं नाही. याचा अर्थ युती झालेली नाही हे स्पष्ट दिसतंय. परंतु त्यांच्यामध्ये असलेली अडसर काँग्रेस असेल, शरद पवारची राष्ट्रवादी असेल, यांच्याबरोबर संयुक्तिक बैठक जोपर्यंत त्यांची होत नाही तोपर्यंत युती झाली असं म्हणण्याला काही अर्थ उरत नाही. अनेक मंत्र्यांना अजून बंगले मिळाले नाही. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष सरकारी बंगला, मंत्र्याचा बंगला वापरतात. हा न्याय कुठला? नाही, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. यावर मला भाष्य करायचा अधिकार पण नाही. भाजपचंच दुसरं एक फडणवीस गृहमंत्री आहेत. जास्त कराल तर फडकवून काढून आशिष देशमुख उघडपणे सभेत धमकी देत आहेत. आता काय? कापून नाही आहे, ते फडकवून आहे. मी ऐकलं व्यवस्थित. कापून त्याचा अपभ्रंश केला, फडकवून काढू. आशिष देशमुखांनी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत. त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका. त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांना करू द्या. आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस साहेबाला अडचणीत आणत आहात याचं भान ठेवलं पाहिजे. निलेश राणेंनी भाजपवर आरोप केले. रवींद्र चव्हाणांचं विधान झालं, पण हे निलेश राणे जातात, घरामधले पैसे बाहेर काढतात. काय चालू आहे? निलेश कोकणामधल्या राजकारणामध्ये आता एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे आणि त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. हा वाद जास्त वाढू नये अशी दोन्ही नेत्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि मला वाटतं त्यांना तशा त्या पद्धतीचं सूचना सुद्धा देण्यात आलेल्या असतात. भविष्यात युती हवी की नको इथपर्यंत ही चर्चा केली आहे दोघांच्या वादामुळे. त्याचेच परिणाम हे महाराष्ट्रावर होत चाललेले आहेत. परंतु तशा सूचना त्यांनी वरिष्ठ नेत्यांनी दिल्या असाव्यात असं माझा एकंदरीत अंदाज आहे. ठीक आहे. ज्यांनी आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडणार नाही. त्यांना आम्ही निवडणुकीत पाडणार. त्याशिवाय मराठ्यांची ताकद कळणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी त्यांच्या पक्षाचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचं धोरण स्पष्ट केलेलं आहे आणि तो करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याचं काय परिणाम होतील हे येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना दिसून येतील. हे बघा, पीक विमा योजना गोंधळल्यानंतर आता कृषी समृद्धी योजनेलाही घरघर लागलेली आहे. अजूनपर्यंत मराठवाड्याची अतिवृष्टी झाली. 65% लोकांनाच मदतीचे पैसे मिळाले. दिवाळी आधी येणार होता, पुढची दिवाळी येईल आता. नाही, आता जे नुकसान जे झालेलं आहे त्यांचे सर्वांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. एक लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेचे काही नॉर्म्स असतात. त्या नॉर्म्सप्रमाणे प्रत्येक दिवशी विड्रॉ करण्याचा एक लिमिट त्या ठिकाणी दिलेले असतात. म्हणून एवढे करोडो रुपये जेव्हा विड्रॉ करायला लागतात ना ते एक साथ होत नाहीत. म्हणून त्याला लागलेला हा विलंब आहे आणि हा विलंब आता लवकरच संपेल. एकनाथ शिंदे किती शहरांना दत्त घेऊन मांडीवर बसवला. मुख्यमंत्री त्यांची मांडी खूप छोटी आहे असं कोकाटे यांनी म्हटलं. कोकाटे कधी एकनाथ शिंदेच्या मांडीवर बसले होते? एकनाथ शिंदे साहेबाची मांडी पण आणि दंड पण चांगले मोठे आहेत आणि मनही तेवढंच मोठं आहे. मोठ्या मनाचा नेता, कणखर नेता म्हणून महाराष्ट्र त्यांना जाणतोय. म्हणून त्यांची चिंता तुम्ही करू नका. त्यांना त्यांचं काम करू द्या आणि कसं काम करायचं हे एकनाथ शिंदे साहेब चांगले जाणून आहेत. थँक्यू.
आता ओढून ताणून नका ना प्रश्न विचारू. हिंदी करना. एलोरा में हाल ही में जो वीडियो वायरल हो रहा है गुफाओं को एलोरा गुफाओं को लेकर वीडियो वायरल हो रहा है. एक टूरिस्ट ने जो है वीडियो निकाला है कि वहाँ के जो गाइड है उन्होंने कुछ मिस इन्फॉर्मेशन दी है वहाँ पे, कि उन्होंने कहा है कि रावण जो है वो भगवान शिव के दुश्मन थे. इसके ऊपर आप क्या कहेंगे? हिंदू धर्माची बदनामी. देखो ये जो टूरिस्ट आए थे वहाँ का जो वीडियो लीक हुआ है, वो जो गाइड है मुझे पता नहीं उसने क्यों कब कहा है, लेकिन मैं देखा तो नहीं है. लेकिन इस तरह के बचकाने बातें करके वो हिंदू और मुसलमानों में झगड़ा लगाने की कोशिश कर रहा है, और इसकी दखल पुलिसों ने लेना चाहिए और उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.